एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. आज वटपौर्णिमा आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत एका व्हिडिओच्या नंतर शेअर करायला पाहिजे होता, पण मग शेवटी काही सणवार असले ना तर त्याच्या नेक्स्ट डे किंवा त्याच्या नेक्स्ट डे जरी आपण व्हिडिओ टाकला ना तर त्याचं थोडंसं आपल्याला रिलेट होतात. म्हणजे पण व्हिडिओ जर लेट झाले सणवार संपल्यानंतर तर एवढा आपल्याला इंटरेस्ट येत नाही बघायला, म्हणून म्हटलं हा शेअर करते. ॲक्च्युली मी तुमच्यासोबत याच्यानंतर जो व्हिडिओ शेअर करणार आहे ना तो याच्या पहिले मी शूट वगैरे केला आहे, जेव्हा आत्या मामान ते होते. सो ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच सांगते जे काय आहे ते. पण आता इथे सकाळी उठून माझी पियासाठी जे आहे ना चपाती, त्यानंतर भाजी, हे सगळं तिच्या टिफिनच्या प्रिपरेशनचं काम चाललेलं आहे. आणि आज ना तिला शेवभाजी ती मला म्हणत होती, पण तिला म्हटलं नको काय सारखं सारखं शेवभाजी. आज ना मी तुला टमाट्याची चटणी बनवून देते, जशी आजी मला मी स्कूलमध्ये जायची तशी बनवून द्यायची असं. तर मी म्हणजे तिला मागे पण दिली मी 1-2दा बनवून, पण ती विसरली होती. पण असं सांगितलं ना की मी पण घेऊन जायची स्कूलला वगैरे, मग मुलांना जरा बरं वाटतं. तर मी ही आता छान अशी चटणी बनवून घेतली शेंगदाण्याचं कूट टाकून. त्यानंतर माझं जरा शूटचं काम होतं, मी ते आवरलं पिया स्कूलला गेल्यानंतर. आणि मग मी आता इकडे देवपूजा करून घेते, कारण सणवार असले की मग आपल्याला आठवणची गरज नसते. नाही तर मग बऱ्याच वेळा की आपण कामांमध्ये लागून जातो. माझं काही शूट असलं, एखादा प्रमोशनचा व्हिडिओ असला की मग सकाळी मला देवपूजा करायची म्हणजे खूप उशिरा आठवण येते. आणि मग तेव्हा असं वाटते की जाऊ दे यार, आता करूयात आपण रात्रीच जे आहे ती दिवाबत्ती करून घेऊया असं होतं. पण मग सणवार असले की आपण जरा आवर्जून जे आहे ती क्लिनिंग पण करतो आणि देवपूजा पण करतो. बाकी एव्हरीथिंग माझ्या घरामध्ये सगळा पसारा पडलेला आहे. फक्त मी देवघर तेवढं नीटनेटकं थोडंसं क्लीन करून घेतलं आणि म्हटलं अंघोळ झाल्या सगळ्यात आधी मस्त देवपूजा करूया. आज मी हेअर वॉश पण करून घेतला होता आणि आता छान देवपूजा करते. ही साडी ना ॲक्च्युली आज मला हीच घालायची आहे. म्हणजे मला असं वाटते की माझ्याकडे आहेत, मी ज्या वेअर करून घेऊ शकते. भावाच्या लग्नातली पण मी फक्त त्याच्याच लग्नात घातली, मी ती पण घालू शकते. पण मला माहिती आहे की असं थोडं काय म्हणतात ना, थोडं काठपदरच्या साड्या आपल्या थोड्या मराठी फेस्टिवलसाठी घातल्या तर छान दिसतील. आणि जी माझ्याकडे फक्त ही एकच आहे, एक अजून आहे पण तिची ना म्हणजे ती साडी खूप छान आहे, दिसते पण छान, पण तिची फॅशन ना खूप जुनी झाली आहे. ही अशा साड्या नेहमी चालतात. सो मला असं वाटते की मी ही घालावी. आता मी पियाच्या पप्पांना एक काम लावलं आहे की तुम्ही ही साडी बाहेर घेऊन जा, जर हिला इस्त्री करून झालं तर ठीक आहे, नाही तर मला तिकडून आल्यावर घरी कशी बशी इस्त्री करून द्या, पण मी साडी मात्र हीच घालणार आहे. सो ही अशी आहे, तुम्ही बघितली की नाही यापूर्वी माहीत नाही मला. आणि याच्यावरचे ब्लाऊजचे हाल पण हे असे झाले आहेत. सो लेट सी, मला भरपूर कामं आहे. त्यातलं त्यात ह्यावेळेस मुहूर्त पण काहीतरी 12-12:30 वाजेचं आहे. आमचं ठरलं आहे 2-3 जणींचं मिळून की आपण 11:30च्या आतपर्यंत निघूया. आणि आता बराच वेळ झालेला आहे. सो चला, मी हे पियाच्या पप्पांना देते, बघूयात काय कशी इस्त्री करतात. बाहेरून करून मिळते किंवा घरीच त्यांना करावी लागते. आणि बाकीचं मी थोडंफार मेकअप वगैरे पण तुमच्यासोबत शेअर करेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, न स्किप करा. सणासुदीचे दिवस असले की आपण काहीतरी गोडधोड छान स्वयंपाक बनवत असतो, पण मी आज जरा शॉर्टकट आवरते, कारण मला माहिती आहे मी फक्त ते करायला गेली ना तर घरातली कामं आणि पूजा मी एवढंच करू शकते. माझं शूटचं काम होणार आणि एक प्रमोशनचा व्हिडिओ एमर्जन्सीमध्ये करायचा आहे, तो पण माझा होणार नाही. आणि सकाळी जी मी टमाट्याची चटणी बनवली होती ना ती पण थोडी एक्स्ट्रा उरून होती, तर ती पण होती. म्हणून पियाचे पप्पा म्हणत होते की नको जाऊ दे, आपण परवापासून ही जी आहे ती पालक आणून ठेवली आहे, ती हळूहळू खराब होते, आज पण नको स्किप करू, मस्त पालकची भाजी बनव. आणि मी ना म्हणजे मला माहिती होतं मी जर एकदाची तयारी करायला लागली ना तर मग माझ्याने स्वयंपाकाला काही होणार नाही, म्हणून मी म्हटलं पटपट जेवढं आवरता येईल ना तेवढं आवरून घेऊयात आपल्या उपवासासोबत जे आहे ती. कारण आपण पूजा झाल्यानंतर उपवास सोडत असतो, पण माझ्या उपवासासोबत त्यांचाही उपवास व्हायला नको, त्यांना उपाशी राहायची वेळ यायला नको, म्हणून मी आता चपाती भाजी हे सगळं आवरून घेते. आत्ताच भाजी बनवली मी आणि पियाचे पप्पा गेलेत बाहेर, 10-15 मिनटं झाले. सो मला असं वाटते की बाहेरून इस्त्री करून आणतील. आता म्हटलं जरा बँगल्स वगैरे काढून ठेवते, म्हणजे आयत्या वेळेला माझी घाई होणार नाही. माझ्याकडे ना ज्वेलरी आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. थोडा वेळ तर नाही आहे. हा असा चोकर म्हणतात आय थिंक याला, हा पण आहे माझ्याकडे, पण मला कळत नाही मी घालू की नको. मला ना म्हणजे साड्यांच्या बाबतीत पण खरं सांगायचं तर जास्त नॉलेज नाही आहे, आणि त्या साड्यांवर मी ज्वेलरी कशी वेअर केली पाहिजे मला याचं पण काही जास्त ज्ञान अजिबात नाही आहे. सो आहेत माझ्याकडे बऱ्यापैकी अशा ज्वेलरीज, ज्या काही प्रमोशनमध्ये पण आल्या होत्या. ह्या अशा व्हाईट मोत्यांमध्ये असतात ना,
ह्या पण आहेत, पण मला असं वाटतं की नाही यार, थोडं सिम्पलच राहिलं पाहिजे, जे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. आणि ह्या नादात मी माझ्याकडे असून पण जास्त वेअर करत नाही, किंवा दुसऱ्यांचं पाहून पण काहीतरी आपण नाही का असं कुठे लग्नात फंक्शनमध्ये गेलो तेव्हा बघतो की बाई किती घातलं या बाईने, यातलं थोडंफार आपण घ्यायचं का. मी ऑनलाईन सर्च पण करते, पण घ्यायच्या वेळेला मी काही घेत नाही, कारण ॲट दी एंड मी हाच विचार करते की अरे मी जास्त घालत तर काही नाही, म्हणून मी काही घेत नाही. बघा आता या बँगल्स आहेत आणि म्हटलं याच्यामध्ये मस्त ग्रीन कलरच्या बँगल्स पेअर करूयात, ज्या माझ्याकडे आहेत. आणि नेकलेस मी सिम्पलच वेअर करेल. हे पहा, हे असं काहीतरी कॉम्बिनेशन करेल, जे मी फक्त काढून ठेवते म्हणजे मला काही काही बाहेर नको. तसा तो वेळ झाला आहे माझा. आता ती साडी पण ॲक्च्युली अशी ना की तिला म्हणजे तिच्या ना मिऱ्या वगैरे जर आधीपासून घेऊन ठेवल्या ना तर मग ती जरा स्वस्त पडते घालायला. हे पहा, हा पण चोकर टाईपच आहे, खूप सिम्पल आहे, एकदम नाजूक, पण मला असं वाटतं हा घालून छान दिसेल. आणि मस्त माझं जे मंगळसूत्र नेहमीचं असतं मस्त ते घालेल. सो हे असं. आणि याच्यावरचे हे कानातले, हा मी ऑनलाईन मागवला होता, हे मी टॅग करून देईल तुम्हाला. मी 1-2 वेळा घातला याला. हे असे इयरिंग्स आहेत त्यावरचे. सो हे घालते. इतका पसारा आहे घरामध्ये, एवढा पसारा आहे ना, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला, एवढा पसारा आहे माझ्या घरामध्ये. पण चला, होत असतं. मला ना ॲक्च्युली एक प्रमोशनचा व्हिडिओ पण होता, मला तो पण आजच करायचा होता, म्हणून पण सकाळी म्हणजे मी आंघोळ वगैरे करण्याआधीच त्याच्या मागे लागली होती की त्याला शूट करूया. आता मी शूट करून ठेवला आहे त्याला, आणि तो 12 वाजेच्या आधी मी त्यांना म्हणजे प्रॉमिस केलं आहे की मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण घरी थोडे लोक असले तर आपल्याला पण जरा जमत नाही. पण मी त्यांना प्रॉमिस करून ठेवलं की मी तुम्हाला मंडेच्या दिवशी 12च्या आधी मी जो आहे तो व्हिडिओ देते. आता तो देऊन काय लगेच काम होणार नाही, त्याला भरपूर चेंजेस वगैरे करावे लागतात, पण म्हटलं देते. आता माझा शूट करून झाला आहे, पण मला एडिट करण्यासाठी माहीत नाही कसा वेळ मिळणार आहे. आता देवाची कृपा झाली माझ्यावर तर काही ना काही होईल. इकडे मला पियाचे पप्पा सांगत होते की तुझ्यासाठी मी एक्स्ट्रा 10 रुपये देऊन त्याला सांगितले की बाबा तू 10 रुपये एक्स्ट्रा घे, पण आम्हाला ही साडी आत्ताच प्रेस करून दे, आणि त्यांनी ती करून आणली. म्हणून मी त्यांना सांगत होती की माझ्यावर खरंच तुम्ही जे आहात ते आज भरपूर मेहरबान झाले की माझ्यासाठी तुम्ही 10 रुपये एक्स्ट्राचे खर्च केले. असे तर आपण बरेच करतो, पण बऱ्याच ठिकाणी आपली कंजूशीही असते. पण त्यांनी ही करून आणली काही करून, कारण असं इस्त्री वगैरेवाले ते इन्स्टंट आपल्याला करून देत नाही. ते लोक जे आहेत ना ते सांगतात की ठेवून जा आणि नंतर घेऊन जा असं, पण ते छान मस्त प्रेस करून आणलेत साडीला. आणि माझी पूजा पण आणायची बाकी होती, पूजा वगैरे पण सगळं ते घेऊन आले होते. आता म्हटलं चला पटपट मेकअप जो आहे तो मला करायचा होता. ॲक्च्युली मी तुमच्यासोबत ना डिटेलमध्ये सगळं शेअर केलं असतं, पण गोष्ट अशी होती की डिटेलमध्ये शेअर करायचं म्हटलं तर मग व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जातो, आणि आपला एवढा मोठा व्हिडिओ पण नको आहे. सो मी आता आधी मी मॉइश्चरायझर लावलं होतं आणि मला प्रायमर होतं माझ्याकडे, तर मी ते प्रायमर लावून घेतलं. त्याच्याने ना म्हणजे पोर्स पण थोडाशा ब्लर होऊन जातात. आणि ही स्टोप क्रीम आहे इनसाईडची, ही मी लावते. सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला टॅग करून देईल. तुम्हाला जर माझा मेकअप झाल्यानंतर आवडलं तर मग तुम्ही बाय करून घेऊ शकतात. माझ्याकडे फेसेस कॅनडाची पण स्टोप क्रीम आहे, आणि ही दोघं पण मला आवडतात, म्हणजे छान आहे त्यांची क्वालिटी. सो मी ती लावते. आणि आता जाऊ द्या, पूर्ण मेकअप करूनच मग तुमच्यासोबत शेअर करते. मेकअप करून झाला आहे माझा, आणि आय थिंक छान दिसतोय. मी अशी एवढी रेड कलरची लिपस्टिक लावत नाही, पण म्हटलं थोडं ब्लाऊजसोबत मॅच होईल. आता मला कन्फ्युजन हे आहे, आय डोंट नो, तुमच्यासोबत शेअर करून काही फायदा नाही, कारण तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार तेव्हा माझी पूर्ण तयारी करून सगळं काही झालेलं असेल. मला असं वाटतं की मी हे पेअर करावं याच्यासोबत. आणि ना ही साडी अशी नव्हती ॲक्च्युली, प्रेस केल्यानंतर ना इथे बघताय ना तुम्ही, म्हणजे तिच्या मी आधीपासून प्लेट्स घेऊन ठेवलेल्या होत्या प्रेस करायच्या आधी, पण ही आता अशी होते. पण माझ्याकडे ऑप्शन नाही आता. चला मी हे वेअर करून दाखवते तुम्हाला, आणि तरीही कमेंटमधून सांगा, म्हणजे मला नेक्स्ट टाईमसाठी आयडिया येईल असं काही मिसमॅच करून घ्यायला चांगलं आहे का. असं जाऊ की माझं नॉर्मल मंगळसूत्र घालून घेऊ. नको वाटतंय मला, हे मी मंगळसूत्रच घालते नॉर्मल, आणि पूर्ण रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते. चला फायनली ही अशी माझी तयारी झाली. मी केस असे नाही ठेवणार आहे, मला बांधायचे आहेत. भांगड्या वगैरे घालून झाल्या. इथे मला थोडासा जो आहे तो डाऊट आहे, असं वाटतंय की नसती प्रेस केली तर बरं झालं असतं. पण चलो, तुम्ही माझा मेकअप पाहू शकतात. छान झालं आहे, हळूहळू मला जमतो आहे आता मेकअप. जमतो म्हणजे बऱ्यापैकी छान जमतो आहे. आता फक्त ते काउंटोरिंग वगैरे असं काय असतं ना, ते मला थोडंसं प्रॅक्टिस करायची आहे, आणि मग छान प्रॅक्टिस झाली की मी तुमच्यासोबत शेअर करेन. बाकी सांगा तुम्ही कसा दिसतो आहे, असं व्हिडिओमध्ये कसा दिसतो आहे. मी जरा हे केस बांधते. आणि पूजेचं ताट ना मी पियाच्या पप्पांना सांगितलं की थोडं थोडं काढून ठेवा असं, ते काढत आहे.
ही माझी पहिली वटपौर्णिमा आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करते. घरातून निघताना मला वाटलं पण नव्हतं. मला माहिती होतं मी जे सेल्फी म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याने जेवढं करता येईल मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करू शकते. पण लकीली झालं असं की मी ज्यांच्यासोबत गेली होती माझी मैत्रीण, तिचा भाऊ पण होता आणि त्याने छान छोट्या-छोट्या क्लिप्स मी सांगत होती त्याचं त्याने छान घेतल्या होत्या. म्हणून मी आता हे तुमच्यासोबत सगळं शेअर करू शकते. जग खूप पुढे गेलं आहे. सणवार यायच्या आधीच त्यांचं सेलिब्रेशन झालेलं असतं कॅमेऱ्यामध्ये कैद आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं देखील असतं. पण मला अजून ते काही शक्य होत नाही आहे. मी अजून तेवढी कम्फर्टेबल नाही आहे किंवा मला अपॉर्च्युनिटीज मिळत नाही आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मी आली तर मी नक्कीच मिस देखील करेल. पण तरीही माझ्या पद्धतीने जेवढं मला तुमच्यासोबत आजचं हे सगळं कॅप्चर करता आलं, शेअर करता आलं तेवढं मी केलं आहे. चला, पूजा तर खूप छान झाली. ॲक्च्युली असं वाटतं अजून जर आम्ही 10-15 मिनटं लेट गेलो असतो ना तर थोडीशी अजून गर्दी कमी राहिली असती. पण तेच मुहूर्त कमी वेळेचा होता ना म्हणून सगळ्यांनीच खूप गर्दी केली होती. आता हे सगळं तर झालं, मेकअप वगैरे सगळं झाला. पण आता हे सगळा पसारा आहे तो मला आवरायचा आहे. लकीली मी भाजी तर माझी बनवून झाली होती पण मी चपात्या पण गडबडीत बनवून घेतल्या होत्या. म्हटलं मला जर उशीर झाला यायला तर पियाचे पप्पा जेवण करून घेतील आणि तो माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. त्यांचं जेवण पण झालं आहे मस्त. आता मला उपवास तेवढा सोडवायचा आहे आणि सगळा पसारा तसाच पडला आहे. बस आता होप्स हेच आहेत की आज ना पाणी जायला नको, निवांत सायंकाळपर्यंत पाणी पाहिजे. कारण ही साडी घालून माझे पाय आणि कंबर एवढं दुखतं आहे. म्हणजे मला असं वाटतं मी किती 2-3 दिवसापासून कंटिन्यू काम करते ना, मी एवढी दमली आहे. चला असो, ही साडी जी आहे ना ही प्रेस करून जरा बिघडलं हिचं गणित. इथे तुम्ही पाहू शकता तशी सरळ नाही आहे, तशी वेगळीच झाली. अशी गेली की काय माझी साडी कामातून, असं झालं आहे मला. कारण ही साडी म्हणजे अशी ना, हा ट्रेंड हा मला असं वाटते की जोवर आपण मराठी परंपरा आपली जपतोय ना तोवर ही साडीची म्हणजे काय ना किंमत जी आहे किंवा व्हॅल्यू तिची कमी होणार आणि ही नेहमी म्हणजे आउट ऑफ फॅशन ही कधी जाणार नाही आहे जोवर आपण आपले सण वार सगळे जपतोय तोवर. आणि बघा ही साडीचं हे असं झालं. काश मी पियाच्या पप्पांनाच सांगून कशी घरी प्रेस केली असती तर बरं झालं असतं. समजू शकतात तुम्ही माझं दुःख. चलो, मी आता सगळं आवरते. मस्त भरपूर पसारा पडलाय आणि नंतर काही शेअर करता आलं तर तुमच्यासोबत करते. बाकी हा लुक ना मला ॲक्च्युली ना पियाला मी सकाळी विचारलं ना, पिया मी साडी घालून मला जावं लागेल गं, माझ्या घरी पण वडाचं झाड आहे, मी तुम्हाला दाखवेल जरा वेळानंतर. तर तिला म्हटली होती मी घरच्या घरी ना असंच काहीतरी नॉर्मल ड्रेस घालेल पिया आणि घरी जे आहेत ते मी आज पूजा करून घेईल. तर पिया म्हटली ती मम्मा जा ना मस्त रेडी होऊन बाहेर, मी राहिली असती ना तर तुझा मी घरी राहू का, म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मी घरी राहू का, मग तुझे शूट करायचं टेन्शन राहणार नाही. पण लकीली आमचे जे पण तुम्ही छोट्या मोठ्या क्लिप्स पाहिल्या ना तर माझी मैत्रिणीचा भाऊ होता आणि त्याला त्यांनी बोलवून घेतलं होतं की ये जरा फोटो वगैरे काढायला. तर तो आला होता आणि त्याने ते छोट्या मोठ्या क्लिप्स ज्या आहेत ना ते घेऊन घेतल्या. पण पियाचं म्हणणं होतं मम्मा तू जर मला अलाव करशील ना तर मी आज सुट्टी घेते आणि मग मी घरी राहिलो तुझे सगळे फोटो व्हिडिओज काढेल. पण तिला म्हणलं नको बाई तू जा, काय आपण तिकडचं पण शूट केलं पाहिजे असं काही नाही, मी घरून तयारी वगैरेच करेल. पण तिने मोटिवेट पण केलं होतं की मम्मा मस्त साडी घालून जा, घरी नको करजो असं. सो चला, तिच्यामुळे का असे ना मी जरा मनावर घेतलं आणि आता माझा प्रमोशनचा व्हिडिओ आहे तो मला आता कंप्लीट करायचा आहे. मी ना एक गोष्ट एक्सपिरियन्स केली, ती तुमच्यासोबत शेअर करायची. माझ्या आता जेवण वगैरे झालं आहे मस्त आणि थोडीशी माझी लिपस्टिक निघली आहे. जेवणाच्या आधी मी थोडा टिश्यू पेपरने वरवरचं पुसून घेतलं होतं कारण मला असं वाटतं की आपण जेवताना थोडीफार तरी आतमध्ये जातेच म्हणून मी थोडीशी पुसून काढली होती टिश्यू पेपरने. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप जो आहे तो पाहू शकतात, इतकं सुद्धा हललेला नाही आहे. म्हणजे आता ना म्हणजे असं पाऊस पडल्यानंतर कसं एकदम असं जमिनीमधून वाफा निघतात, गरम होतं, तसं तिकडे एवढं गरम होत होतं ना. आणि त्याच्यानंतर मी मेकअप केल्यानंतर मला पूजेची ताट वगैरे पण हे आण ते आण असं चाललं होतं. परत मी कलश जो असतो ना पाण्याचा तो पण मी विसरून गेली होती घरी. तर मी ग्राउंडपासून आमच्या फ्लोअरपर्यंत स्टेप्सने आली होती. एवढी घामाघूम झाली होती मी. जाताना पण लिफ्ट एंगेज होती म्हणून मी स्टेअरनेच गेली. आणि मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की मी एवढी म्हणजे मला घाम येत होता ना तरी पण माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप ना काहीच निघाला नाही. तर बघा इथे मला बऱ्याच वेळा असं म्हणजे मी बऱ्याच वेळा ना एक्सपिरियन्स घेतलेला आहे की इथे असं घाम निघतो ना, आपण असं पुसतो मग ते जे आहे ना किंवा मान आपण अशी पुसतो, असं गळा पुसतो तर तिथला पूर्ण मेकअप आपला निघून जातो काही वेळानंतर गरमीच्या दिवसामध्ये. तर मला असं वाटतंय की हा जो एक सेकंड, माझा सगळा जो मेस आहे तो तुम्ही इग्नोर करा, कपडे वगैरे,
तर मी हा मेकअप फिक्सर तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केला होता. हा फॉरएव्हर 52चा जो आहे तो मेकअप फिक्सर आहे. मी याच्यावर शॉर्ट व्हिडिओ पण तुमच्यासोबत प्रमोशनचा व्हिडिओ केला होता, मी तो शेअर केला होता. आता प्रमोशनचा व्हिडिओमध्ये तर आपण म्हणजे लकीली मी तेव्हा पण असं झालं होतं माझं की मी ते मेकअप फिक्सरना लावलं होतं आणि कार्तिक आला होता बघा, तेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो फोटो वगैरे काढण्यासाठी. एक ठिकाणी मोकळी जागा होती उन्हामध्ये, आम्ही तिथे फोटो पण काढले होते. त्यानंतर आम्ही म्हणजे खूप फिरलो त्या दिवशी आणि घरी आल्यानंतर पण मला त्याचा रिझल्ट आवडला होता आणि आज पण मी हाच यूज केलाय. इतका मला घाम येत होता तरी पण ह्या मेकअप फिक्सरमुळे ना खूप छान मला जो आहे ना माझा मेकअप तसाच्या तसा टिकून राहिला. सो हे एक प्रोडक्ट तुम्ही हा फॉरएव्हर 52चा आहे, पण तुमच्या बजेटमध्ये मला माहित नाही याची प्राइस किती आहे. माझ्याकडे एक फेसेस कॅनडाचा पण आहे मेकअप फिक्सर आणि त्यानंतर ना मला आता इनसाइडचा पण आला आहे. मी ना हा नाहीतर मग इनसाइडचा हे दोघं पण ना टॅग करून देते. तुमचा बजेट असेल तर तुम्ही हा घ्या, नाहीतर मग तुम्ही इनसाइडचा घ्या, कारण इनसाइडचा मी अजून यूज केलेला नाही आहे मेकअप फिक्सर. पण त्यांची लिपस्टिक जी मी आज लावली होती आणि त्यांचे बरेच प्रोडक्ट एवढे छान छान आहेत ना. त्यांचं काजळ बघा, काजळ पण मी इनसाइडचं लावलंय, खूप छान प्रोडक्ट आहे. माझ्या नवीन इंस्टाग्रामच्या प्रोफाईलसाठी त्यांचे जे आहेत ना ते प्रमोशनसाठी ते मला आता त्यांचं चालू झालं आहे. सो त्यांचे बरेच प्रोडक्ट मी जे आहे ना यूज केले आणि एक पण प्रोडक्ट मला त्यांचं असं नाही की मला ते आवडलं नाही आहे. इनसाइडचं मेकअप फिक्सरमध्ये इन्व्हेस्ट करा. मेकअप आपण एवढा छान करतो पण तो टिकवण्यासाठी मेकअप फिक्सर गरजेचा आहे. पियाला विश्वास होत नाही की मी गेली होती पूजेला असं है ना. तिला एवढं सांगते की बघ मी मेकअप केलाय, तर तिचं असं म्हणणं आहे की काही नाही, मला असं वाटतंय तू फक्त टिकली जी आहे ना ती लावली आहे वेगळी, कारण तुला जर व्हिडिओ असला तर तू कधी कधी करते मेकअप. पण मी खरंच गेली होती नाही. सकाळी कसं सांगत होती पिया मला की जाओ असं. मी तुला फोटो दाखवेल आपला हा व्हिडिओ झाल्यानंतर की मी गेली असं प्रूफ. मी मस्त ग्रीन कलरची साडी घातली होती आणि लकीली मला डॅडाने ती प्रेस पण करून आणून दिली सकाळी, म्हणून मी जाऊ शकली. तुझ्यामुळे नाही गेली मी, डॅडामुळे गेली आहे. नाही, डॅडा म्हणले मी जाऊन बघतो, प्रेस झाली तर ठीक आहे, नाही तर मग मी करून देईल. बघ अजून पण माझा मेकअप तसाच आहे. नो मेकअप गाइस, मेकअप निकलता नहीं है गाइस. चला आता पिया आली मस्त, पिया अभी खाना खाएगी आणि आता असं पण काय एवढं काही जास्त नाही आहे शूट करण्यासाठी. सो मला असं बाय द वाटतं वे आज माझा आर्ट कॉम्पिटिशन होतं. हां काय झालं का, क्रिकेट खेळणार होते त्याचं काय झालं? झालंच ना ऍक्च्युली ना, मी खेळलो असतो पण ना पोरांचं होतच नव्हतं, म्हणजे कम्प्लीटच झालं नव्हतं. त्याच्यात ना तुझा काय नंबर आला? नाही अजून दिला नाहीये. कॉम्पिटिशन झालंय का फक्त? ते ड्रॉइंगचं का आर्ट्सवालं तू घरी प्रॅक्टिस करत होती ते? पण आम्हाला फक्त कलर द्यायचा होता. ओके. ड्रॉइंग त्यांनी बनवून दिली. पिया प्रॅक्टिस करत होती. कसली प्रॅक्टिस करत होती पिया? शिंगशँग. तिचं शिंगशँग अजिबात वाटत नव्हतं तिला, काही म्हणजे त्याचं बॉडी स्ट्रक्चर मध्ये चांगलं होतं, फक्त त्याचं जे फेस म्हणजे फेसला हा जो बॉर्डर एरिया असतो ना हा पण व्यवस्थित बनवत होता, फक्त त्याची आखे व्यवस्थित नाही बनवत होते. आणि बाय द वे त्याला फक्त आखे मून असतं त्यांना शिंगशानला. बरं ठीक आहे चला, झाली मग मला पण लागलं. कॉम्पिटिशन झाली ना मग आता. चला मग आता आम्ही आमचा व्हिडिओ इथे संपवत आहोत गाईज. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल, तुमची ही वटपौर्णिमा छान गेलेली असेल आणि नेक्स्ट फेस्टिवलला पण असंच छान जे आहे मी तयारी करणार आहे. पिया तुझं न सांगता, कारण मला आता एक ट्रिक मिळालेली आहे मेकअप लॉंग लास्टिंग बनवण्याची, जी मी ऑलरेडी माझ्या ऑडियन्ससोबत शेअर केलेली आहे. तो चलो गाइस, इसी के साथ हमारा आज का वीडियो हम यहीं पे एंड करते हैं. मिलते हैं हम नेक्स्ट वीडियो में. तब तक आप अपना ख्याल रखिए. बोल ना हिंदी में बोल. तब तक आप अपना ख्याल रखिए. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए. नए हो तो लाइक भी कीजिए और हाइप भी करिए. और बाय बाय.